मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की होम लोन म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आणि लोन पात्रता निकष काय. मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामधीलच एक गरज म्हणजे निवारा. आणि निवारा घेण्यासाठी लागणारी गरज म्हणजे पैसा. आणि तोच पैसा आपण लोन स्वरूपात घेत असतो. त्याबद्दल थोडक्यात माहिती. पहिलं आपण समजून घेऊ होम लोन म्हणजे काय. होम लोन ही नवीन किंवा जुनं घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी किंवा विद्यमान घराचा विस्तार करण्यासाठी मासिक हप्तावरती विशिष्ट कालावधीसाठी व्याजाने कायदेशीर मार्गाने फायनान्शियल संस्थेकडून घेतलेली रक्कम म्हणजे लोन. आता पाहू होम लोनचे प्रकार. एक, होम लोन. होम लोनचा हा प्रकार नावाप्रमाणेच विकासक किंवा विकास प्राधिकरणाकडून नवीन अपार्टमेंट, रो हाऊस किंवा बंगला खरेदी करण्यासाठी घेतलेला लोन. तुम्ही चालू बांधकाममध्ये किंवा तयार प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी या प्रकारचा लोन घेऊ शकता. 2, होम कन्स्ट्रक्शन लोन. जर तुमच्याकडे अगोदरच प्लॉट असेल आणि त्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही होम कन्स्ट्रक्शन लोन घेऊ शकता. 3, घर रिनोव्हेशन लोन. जर तुमच्याकडे आधीच घर असेल आणि त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही घर रिनोव्हेशन लोन घेऊ शकता. 4, होम एक्सटेन्शन लोन. तुमच्या कुटुंबाच्या गरजा वाढत असताना तुम्हाला सर्व सदस्यांना एकत्र राहण्यासाठी मोठ्या घराची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत होम एक्सटेन्शन लोन घेऊ शकता. तुमच्या घरात एखादी नवीन खोली मजला जोडण्यासाठी तुम्ही या प्रकारचे लोन मिळवू शकता. प्लॉट लोन. जर तुम्हाला भविष्यात तुमचे स्वतःचे घर बांधण्याच्या हेतूने प्लॉट खरेदी करायचे असेल तर तुम्ही प्लॉट लोन घेऊ शकता. 6, बॅलन्स ट्रान्सफर लोन. हाऊसिंग फायनान्स किंवा बँक तुम्हाला तुमचे विद्यमान होम लोन एका लेंडरकडून दुसऱ्या लेंडरकडे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतात. सामान्यपणे कमी इंटरेस्ट रेट, लवचिक रिपेमेंट अटी आणि इतर काही लाभांसह लोन मिळविण्यासाठी बॅलन्स ट्रान्सफर केले जाते. तुम्हाला लोनचे प्रकार समजले असतीलच. आता समजून घेऊ होम लोनसाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते. 1, समजा तुमचं आत्ताच वय कमी असेल म्हणजेच तुम्ही तरुण असाल तर होम लोन पात्रता निर्धारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. होम लोन मंजुरी मिळविण्याची शक्यता अधिक चांगली असते. तसेच तेव्हा तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी लोन मिळू शकतो. 2, तुमची फायनान्शियल प्रोफाईल. तुमचं उत्पन्न आणि उत्पन्नाची संख्या तुम्ही घेऊ शकणाऱ्या रकमेवर लक्षणीयरित्या परिणाम करतात. तुम्ही वेतनदार कर्मचारी असाल किंवा स्वयंरोजगारीत असाल तरीही तुमच्याकडे स्थिर उत्पन्न असणे आवश्यक आहे. 3, क्रेडिट स्कोअर. उच्च क्रेडिट स्कोअर आणि पारदर्शक रिपेमेंट रेकॉर्ड तुम्हाला जलद लोन मंजुरी मिळविण्याची शक्यता वाढवते. 4, परतफेड कालावधी. तुमची होम लोन परतफेड करण्याची आर्थिक क्षमता असल्याची खात्री करण्यासाठी पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड बिल, कार लोन सारख्या विद्यमान लोनचे मूल्यांकन केले जाते. जर तुमच्याकडे कोणतेही लोन नसेल तर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या लोनला मंजुरी मिळवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.